आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ शकत। त्याला का हे बघा, निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते, एखाद्या जातीत ताकद नसते, त्याच्यात पाठ द्यायची ताकद असते, म्हणून त्यांना भेट येते। हरू देणं नाही ही जबाबदारी आमची, कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही, आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे, समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलेलो आहे। परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे। परंतु दिवस आणि वेळ कमी पडला आहे, गावागावापर्यंत पोहोचायला, आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं, मतदारापर्यंत, आमच्या सर्वसामान्य करोडो मराठा समाजापर्यंत ते न गेल्यामुळं, कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे, त्यामुळं आपण जर आता याच्यात आशेत उमेदवारी दिली अपक्ष तर समाजाच्या पोरांना दगाफटका होऊ शकतो, आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ शकत। मी लेकरू म्हणून काम करतोय, तर मायबापाची म्हणजे समाजाची, मायबाप मानतोय त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी। ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे, परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी, मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय, मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय, तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला चिखलात राहू शकत नाही, खड्ड्यात नाही टाकू शकत, या भूमिकेवरती मी आहे। त्यामुळं एकूण एकच होतंय, उमेदवार दिला तरी पडणारच आहेत ते, आणि नाही दिला तरी तेच होतंय। मराठ्यांना जर राग आणि रोष व्यक्त करायचा आहे न दिल्याबद्दल, तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहींचं होतं आहे असं म्हणणं असं, किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो, आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असेल तर पाडून टाका, त्याच्यातही विजय आहे। त्याला का हे बघा, निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते, एखाद्या जातीत ताकद नसते, त्याच्यात पाठ द्यायची ताकद असते, म्हणून त्यांना भेट येते। एखादे छोटे छोटे समुदाय आहेत, जाती आहेत, त्या कधीच निवडून नाही येऊ शकत, पण त्यांच्यात अशी शक्ती असते की ते पाडू शकते, ते निर्णायक मतदान असतं। तसं मराठा पाडू शकतो रपारपियांना, त्याच्यात काही एकूण एकच होणार। जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी, 6 महिने वेळ आहे, त्याला काय हेच काय अंतिम लढाई थोडीच आहे, ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही नाही। पुढं मराठ्यांचेच पोर राज्यकर्ते बनतील, मराठ्यांचेच पोरं सत्तेवर बसतील, देणारे मराठी बनतील, 12 बलुतेदारांचे देणारे बनतील, सगळ्या जाती धर्माचे पोरं देणारे बनते, मागणाऱ्याऐवजी डायरेक्ट देणारे बनतील, त्याला नाव इलाज मग पुढची लढाई आणखीन ताकदीनं होईल। परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं, गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं, उगाच स्वार्थासाठी न हट्टापायी जातीचं वाटोळं करणं आणि जात अपयशाच्या बाजूने नेलं, ही योग्य भूमिका नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।